परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज चरित्रसार भाग दुसरा। काळ आपल्या गतीने चालला होता। माणगाव शास्त्रीबुवांची प्रसिद्धी खूप झाली होती। लोक आपल्या समस्या घेऊन येत आणि बुवा त्यांचे समाधान करीत। एकदा सावंतवाडीचे सबनीस यांचा मुलगा आजारी पडला। त्याची जन्मपत्रिका पाहून बुवांनी गोदान करण्याचा सल्ला दिला। सबनीसांनी बुवांना न कळतच त्यांचे धाकटे बंधू सीताराम पंत यांना गाय दान दिली। ती गाय घरी घेऊन येताच सीताराम पंतांना भयंकर ताप आला। तो कोणत्याच औषधाने कमी होईना। शास्त्री बुवा त्यांना भेटायला गेले। त्यावेळी सीताराम पंतांनी गोदान घेतल्याची बातमी सांगितली। त्यावेळी बुवा रागाने आपल्या भावास म्हणाले, मला न विचारता तू ती गाय दानात का घेतलीस? नंतर दुप्पट दक्षिणा देऊन ती गाय अन्य ब्राह्मणास दान दिली। त्यावेळी पंतांचा ताप कमी झाला। माणगावातील एका गृहस्थाची संतती वाचत नव्हती। तो शास्त्रीबुवांकडे आला आणि त्याने आपली दुःखद कहाणी सांगितली। बुवांनी पिशाच्याच्या पादुका करून देवामध्ये ठेवण्यास सांगितले। यानंतर त्याची संतती जगू लागली। वासुदेव शास्त्री एकदा परगावी जात असताना मार्गात एक मोठा वाघ बसलेला दिसला। बुवा घाबरून झाडावर चढून बसले आणि तेथून ओरडू लागले। तो आवाज ऐकून एक धाडसी ब्राह्मण आत्माराम जडवे तेथे आले। त्यांनी त्या वाघास हाकालून देऊन बुवांना घरी पोचविले। परंतु बुवांचा भीतीमुळे उत्पन्न झालेला कंप पुढे वाघरे काढल्यानंतरच नाहीसा झाला। काही दिवसांनी देवांनी बुवांना सांगितले की शास्त्री बुवा, तुम्ही रात्री अपरात्री रानातून हिंडत असता म्हणून आम्हीच वाघाचे रूप घेऊन तुम्हाला भीती दाखवली होती। वासुदेवानंद स्वामींचे नरसोबा वाडीस प्रस्थान। वासुदेव शास्त्रींची नरसोबाच्या वाडीस जाण्याची खूप दिवसापासून इच्छा होती, परंतु मातेकडून जाण्याची अनुज्ञा मिळणार नाही या विचाराने त्यांनी मातेला या संबंधी विचारलेच नाही। एके दिवशी त्यांच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला आणि म्हणाला, बुवा, तुम्ही नरसोबांच्या वाडीस जावे म्हणताना मग जात का नाही? बुवा म्हणाले, मातोश्रीकडून अनुज्ञा मिळणे कठीण आहे। तो ब्राह्मण म्हणाला, तुम्ही तुमच्या आईना विचारून तर पहा, त्या परवानगी देतील। दुसऱ्या दिवशी सकाळीच बुवांनी रात्री पडलेले स्वप्न आईस सांगितले। तेव्हा ती म्हणाली, वासुदेवा, तू नरसोबाच्या वाडीस अवश्य जा। मातेची अनुज्ञा मिळाल्यानंतर शास्त्रीबुवा आनंदित झाले। ते जाणार असल्याचे ऐकून शेजारचे एक गृहस्थ बुवांबरोबर जाण्यास तयार झाले। ते दोघे सावंतवाडीस आले। त्यावेळी रामभाऊ सबनीस यांनी बुवांना 2.5 रुपये दिले। ते म्हणाले, शास्त्री बुवा, पूर्वी तुम्ही एक जन्मपत्रिका करून दिली होती, त्याचे पैसे द्यायचे होते, ते आता घ्या। स्वप्नात सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी जुळून आल्याने बुवांना अत्यंत आनंद झाला। वाटेत सुद्धा त्यांना ठिकठिकाणी सोबत मिळत गेली। एके ठिकाणी त्यांचा मुक्काम असताना त्यांना दृष्टांत झाला। नरसोबाच्या वाडीस श्री गोविंद स्वामी नावाचे मोठे अधिकारी पुरुष आहेत, त्यांचे दर्शन घ्यावे। मजल दरमजल करीत शास्त्री बुवा वाडीस येऊन पोचले। कित्येक दिवसांचा संकल्प पूर्ण झाल्याने त्यांच्या मुखावर एक आगळेच समाधान झळकत होते। श्री दत्तपादुकांचे दर्शन घेऊन ते गोविंद स्वामींची चौकशी करीत होते। तेवढ्यात ब्रह्मानंदाच्या मठातील माडीवरून स्वतः गोविंद स्वामी शास्त्रीबुवांच्या अगदी समोर आले आणि चिरपरिचिताप्रमाणे विचारू लागले, वासुदेव शास्त्री, केव्हा आलास? आता चला माडीवर, तेथे स्नान वगैरे उरकून घ्या। प्रथम दर्शनी श्री गोविंद स्वामींचे इतके आपुलकीचे बोलणे ऐकून शास्त्रीबुवा भारावून गेले। वासुदेव शास्त्रींची नरसोबाच्या वाडीत प्रथम कोणाचीच ओळख नव्हती। बुवांचा साधा वेश, एक पंचा नेसलेला आणि एक अंगावर पांघरलेला पाहून वाडीच्या पुजाऱ्यांनी त्यांना श्री दत्तप्रभूंच्या पादुकांवर पाणी घालू दिले नाही। बुवा पादुकांना नुसता नमस्कार करून वर येऊ लागले। त्याच क्षणी दत्तप्रभूंनी गोविंद स्वामींना सांगितले, अरे गोविंदा, पोथी वाचायची सोडून मंडपात काय चालू आहे ते पहा। त्या बिचाऱ्या लांबून आलेल्या ब्राह्मणाला पुजारी पाणी घालू देत नाहीत। हे ऐकल्याबरोबर गोविंद स्वामी तत्काळ उठून खाली आले। त्याच वेळी शास्त्री बुवा वर येत होते। त्यांनी बुवांना विचारले, पादुकांवर पाणी घातले का? त्यावेळी बुवांनी झालेली घटना स्वामींना सांगितली। गोविंद स्वामींनी आपला दंड बुवांच्या हाती दिला आणि त्यांना घेऊन मंडपात आले। नंतर शास्त्रीबुवांनी पादुकांवर पाणी घातले।
त्यावेळी गुरुकृपेची अगाध लीला अनुभवून त्यांना अत्यंत समाधान वाटले. पुजारी मंडळींची शंका दूर झाली. यानंतर बुवा वाडीत 1 महिना राहिले आणि प्रतिदिन कृष्णामाईचे स्नान करून पादुकांना पाणी घालावे, प्रदक्षिणा घालाव्यात असा त्यांचा नित्य नेम होता. वाडीत असताना बुवांना देवांचा दृष्टांत झाला. मिरज गावी शंकर भटजी नावाचे सज्जन ग्रहस्थ आहेत. त्यांच्याकडून गुरुचरित्राची पोथी आणून सप्ताह करा. त्यानुसार बुवा मिरजेस गेले, परंतु त्या ग्रहस्थांनी ग्रंथ न दिल्यामुळे वाडीस परत आले. ग्रंथ मिळेल पुन्हा एकदा जाऊन या असा प्रभूंचा पुन्हा एकदा आदेश झाला. त्यानुसार बुवा पुन्हा एकदा मिरजेला गेले आणि यावेळी पोथी घेऊनच आले. गुरुचरित्राची पोथी मिळेपर्यंत बुवांनी अन्न ग्रहण केले नव्हते. यानंतर एके शुभदिनी गुरुचरित्राचा सप्ताह सुरू झाला. शास्त्री बुवांना श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे दर्शन. शास्त्री बुवा वाडीस पहिल्यांदाच आल्याने त्यांना मंदिरातील सर्व नियम माहीत नव्हते. रात्री शेजारती झाल्यानंतर खाली कोणी जावायचे नाही असा नियम होता, तो बुवांना माहीत नव्हता. एके दिवशी ते कृष्णामाईवर हातपाय धुण्यासाठी गेले होते. परत येताना उशीर झाला. तोपर्यंत शेजारती होऊन गेली होती. बुवा देवदर्शनासाठी गेले असताना द्वार बंद झाले होते. नंतर प्रदक्षिणा करून जावे असा विचार करून ते दक्षिण दरवाजाजवळ आले. तेथे त्यांना एक भव्य तेजपुंज संन्यासी दिसले. त्यांनी दरडावून विचारले, शेजारती झाल्यानंतर इकडे यावायचे नाही हा नियम तुला माहीत नाही का? त्यावेळी शास्त्री बुवांनी त्या दिव्य पुरुषाची क्षमा मागून नमस्कार केला आणि अत्यंत नम्र भावाने म्हटले, महाराज मी येथे नवीन असल्याने मला हे नियम माहीत नाही. नंतर बुवा गोविंद स्वामींकडे गेले. त्यांना ही घटना त्यांनी सांगितली. ती ऐकून स्वामी म्हणाले, वासुदेवा ते भव्य दिव्य संन्यासी साक्षात श्री नरसिंह सरस्वती दत्त महाराजच होते. स्वामींचे ते वक्तव्य ऐकून बुवांच्या अंगी रोमांच उभे राहिले आणि त्यांच्या नेत्रातून 2 आनंदाचे अश्रू गालावर ओघळले. माणगावी आगमन आणि वास्तव्य. वासुदेव शास्त्री वाडीहून परत येईपर्यंत घराचे बांधकाम पूर्ण झाले होते. घराची वास्तुशांतीची सारी तयारी झाली होती. परंतु मुहूर्ताच्या वेळेपर्यंत अन्नपूर्णाबाईच न आल्यामुळे बुवांचा विरस झाला. ते उद्वेगाने म्हणाले, या घरात कोणी राहणार नाही, याची धर्मशाळा होईल. नंतर बुवांचे धाकटे बंधू सीताराम पंत यांनी वास्तुशांती केली. या प्रसंगानंतर बुवांचे चित्त अत्यंत उद्विग्न झाले. त्यांनी पापक्षालन करण्यासाठी चांद्रायण व्रत करण्याचे ठरविले. हे व्रत अत्यंत कठीण असते. आरंभी उपवास करून शुक्ल प्रतिपदेपासून रोज जेवताना 1-1 घास वाढवीत जायचे. अशा प्रकारे पौर्णिमेस 15 घास जेवण होते. नंतर पुन्हा 1-1 घास कमी करीत जायचे. असे अमावस्येपर्यंत करून नंतर उपोषण करायचे. याप्रमाणे चांद्रायण व्रत केल्याने बुवा अत्यंत आशक्त झाले. त्यांना 4 पावले सुद्धा चालणे कठीण झाले. तरी सुद्धा त्यांनी त्रिकाळ स्नान संध्या हा नित्यनेम चालूच ठेवला. या अनुष्ठानानंतर बुवा आपल्या मातोश्री बरोबर नरसोबाच्या वाडीत गेले. यावेळी बुवांचा मुक्काम वाडीस 3-4 महिने होता. येथे असताना श्री गोविंद स्वामींनी बुवांना दत्तोपासना स्वीकारण्यास सांगितले. त्यावेळी शास्त्री बुवा म्हणाले, स्वामी मला अग्नी आणि सूर्य ही ब्राह्मणाची नित्य उपासना आहेच, निराळी काय करायची? परंतु आश्चर्याची गोष्ट अशी झाली की त्याच दिवशी रात्री वासुदेव शास्त्रींना स्वप्नात श्री दत्तात्रेयांकडून मंत्रोपदेश झाला. श्री गोविंद स्वामींनी हे सर्व जाणून आपण निजलेल्या जागेवरून विचारले, शास्त्री बुवा मंत्र मिळाला ना? आता याचे सर्व सांगोपांग विधान उद्या सांगू. ही गोविंद स्वामींची सर्वज्ञता बुवांच्या अनेक वेळा अनुभवास आली होती. त्यात स्वप्नात देवांनी दिलेल्या मंत्राचे विधान होते. त्याप्रमाणे बुवांनी त्यामुळे त्यांची स्वामींवर नितांत श्रद्धा बसली होती. बुवा त्यांना गुरु मानित. दुसऱ्या दिवशी गोविंद स्वामींनी बुवांना एक पोथी दिली. त्यात स्वप्नात देवांनी दिलेल्या मंत्राचे विधान होते. त्याप्रमाणे बुवांनी मंत्रजप सुरू केला. बुवांना आपण संन्यास घ्यावे असे सारखे वाटत होते. परंतु देवांनी सांगितले, तुला अजून 7 वर्षे माणगावात राहायचे आहे. या आदेशानुसार बुवा माणगावी येण्यास निघाले. मार्गातील कोल्हापूरच्या देवीचे दर्शन घेऊन आणि एक दत्तमूर्ती घेऊन माणगावी जावे असे त्यांना मनोमनी वाटत होते. परंतु पैशाची काही व्यवस्था न झाल्यामुळे तो विचार त्यांच्या मनातच राहिला. देवीचे दर्शन घेऊन
कागल या भागातून येताना बुवांना एक मूर्तिकाराचे दुकान दिसले. त्या दुकानासमोर उभे राहून ते त्या दुकानातील मूर्तीकडे पाहत होते. तितक्यात मूर्तिकार दुकानातून बाहेर आला आणि शास्त्री बुवांना म्हणाला, आपणास कशी मूर्ती पाहिजे ते सांगा, मी करवून देईन. पैशाची काळजी करू नका. बुवांनी मूर्ती कशी घडवायची ते त्या मूर्तिकारास सविस्तर सांगितले. ती मूर्ती घेऊन जाण्यासाठी बुवा 8 दिवस त्या गावीच राहिले. मूर्तिकाराने तयार केलेली 7 बोटे इंचीची द्विभुज वराभयकर सिद्धासन घातलेली श्री दत्तात्रयांची पितळी मूर्ती अत्यंत आदराने त्याने बुवांना दिली. बुवांनी आपणाजवळ असलेला 1 रुपयाचा मूर्तिकारास दिला. त्याने तो मोठ्या श्रद्धाभावाने घेतला. तो म्हणाला, शास्त्री बुवा, मला श्री दत्तात्रयांची मूर्ती तुम्हाला देण्याबद्दल दृष्टांत झाला होता आणि मी तुमच्या शोधातच होतो. माणगावात दत्तमूर्तीची स्थापना. बुवा श्री दत्तात्रयांची मूर्ती घेऊन माणगावी आले. त्यांना ती मूर्ती आपल्या घराच्या पश्चिमेस थोड्याच अंतरावर असलेल्या जागेवर स्थापन करावी असे मनापासून वाटत होते. परंतु ती जागा दुसऱ्यांची होती. माणगावाजवळ एक वाडी होती. त्या वाडीचे मालक निवर्तल्यामुळे त्याचा सारा कारभार त्यांची पत्नी पाहत होती. एके दिवशी तिला स्वप्न पडले. त्यात देवांनी तिला जमीन ब्राह्मणास दान दे असे सांगितले होते. ती रमाबाईंकडे येऊन या स्वप्नाचा अर्थ विचारू लागली. रमाबाई म्हणाल्या, आमच्या घराच्या पश्चिमेस असलेली जमीन तू वासुदेवास दान दे. तो तिथे श्री दत्त मंदिर बांधील. त्या स्त्रीने ती जागा मोठ्या आनंदाने शास्त्रीबुवांना दान दिली. तसेच आसपास असलेली 2-3 खंडीची जमीन सुद्धा देवास दिली. याप्रमाणे न मागता केवळ ईश्वरेच्छेने जागा मिळाली आणि त्यावर लगेच मंदिराचे बांधकाम सुरू झाले. कोणी विटा दिल्या, कोणी दगड दिले, कोणी चुना दिला, कोणी पैसे दिले, अशी चोहीकडून मदत आली. अवघ्या 7 दिवसातच मंदिराचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले. देवांच्या आदेशाप्रमाणे मंदिरासमोर एक विहीर सुद्धा खणून उत्तम प्रकारे बांधून काढली. मंदिराचे मुख पूर्वेकडे होते. पुढे मोकळी पडवी, मागे एक खोली आणि मधल्या भागात 3-4 हात लांब रुंद असे देवांचे गर्भगृह होते. मागच्या खोलीत स्मार्ताग्नी स्वयंपाकगृह होते. या मंदिर निर्माण कार्यात बुवांनी आपल्या हाताने विटा तयार केल्या होत्या. मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी शास्त्री बुवांनी कागलहून आणलेली श्री दत्तात्रयांची प्रसन्न मूर्तीची प्रतिष्ठापना शके 1805 वैशाख शुद्ध पंचमीस या दिवशी या शुभ दिनी केली. शास्त्रीबुवांची मंदिरातील नित्य पूजा अर्चा, नैवेद्य तसेच कथा कीर्तने, प्रवचने इत्यादी नियमितपणे होत असलेल्या कार्यक्रमामुळे मंदिराची अगदी अल्पकाळातच भरभराट झाली. बुवा मात्र आपले जेवण मागून आणलेल्या कोरड्या भिक्षेचा स्वतः स्वयंपाक करून करीत. मंदिरात प्रत्येक शनिवारी मोठा समारंभ होत असे. सायंकाळी धूपारती, नंतर पालखी सेवा निघे. यावेळी 3-4 हजार लोक जमत. मंदिरात प्रतिवर्षी गुरुद्वादशीस आणि श्रीदत्त जयंतीस मोठा उत्सव होत असे. यावेळी 8-10 हजार पर्यंत अन्नसंतर्पण होत असे. प्रथम गुरुद्वादशीच्या सोहळ्याच्या वेळी पूर्णाचा नैवेद्य श्री दत्तप्रभूंना अर्पण केला जात असे. यावेळी शास्त्रीबुवांच्या घशात घास अडकल्याप्रमाणे होऊन त्यांना खूप त्रास होऊ लागला. सर्व मंडळी घाबरून गेली. त्यांनी देवाची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचा त्रास कमी झाला. नैवेद्यामध्ये पुरणपोळी बरोबर तूप ठेवले नसल्याने देवांनीच हा प्रकार केला असल्याचे नंतर कळले. याच काळात देवांनी बुवांना मराठी भाषेतील गुरुचरित्रावर संस्कृत भाषेत ग्रंथरचना करावी अशी आज्ञा केली. यानुसार शास्त्री बुवांनी द्विसहस्त्री गुरुचरित्राची रचना केली. यापूर्वी बुवांनी सप्तशती गुरुचरित्राची रचना केली होती. पहिल्या गुरुद्वादशीच्या समारंभाच्या वेळी हजारो भाविक भक्तांची गर्दी जमली होती. महाप्रसादाची जेवणे सुरू होणार तितक्यात थोडा थोडा पाऊस पडू लागला. सर्व भाविकांनी बुवांना विनंती केली की हे संकट दूर व्हावे. बुवा म्हणाले, तुमच्याप्रमाणेच हा पाऊस सुद्धा प्रसादासाठी आला आहे. त्याला एक मोठा नैवेद्य दाखवा म्हणजे तो जाईल. असे सांगून बुवांनी नैवेद्य दाखवून पर्जन्य राजास विनंती केली की त्याने थोडा वेळ दूर राहावे. या विनंतीबरोबरच तेथील पाऊस बंद झाला. आसपास मात्र खूप पाऊस पडत होता.
परंतु समारोहाच्या प्रांगणात सर्वांची जेवणे होईपर्यंत एक थेंब सुद्धा पाऊस पडला नाही. बुवांची ही अगम्य लीला पाहून समस्त भक्तगणांनी त्यांचा जय जयकार केला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.